जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या वतीने जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण असा ऑनलाईन कोर्स ऑनलाईन बॅच आम्ही घेऊन येत आहोत। आमच्या बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर मिळतील, सराव संच उपलब्ध करून दिले जातील, व्हिडिओचे अनलिमिटेड व्ह्यूज तुम्ही करू शकता। प्रत्येक घटकावर 2, 3, 4 पेक्षा जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील। शिक्षकांना आणि पालकांना मला कळवण्याचा आनंद होतो की तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांनी सोडवलेल्या टेस्टचा निकाल पाहू शकता, आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती आपण पाहू शकता। आपणास पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिले जातील, त्याचाही तुम्ही अभ्यास करू शकता। त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या शाळेच्या वतीने आपणास देत आहोत। आपणास एवढंच करायचंय की व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या तासिकेचा लाभ मिळेल। पहा, अशा प्रकारच्या तासिका आम्ही सर्च केल्या, तुम्ही सर्च करा। महाराष्ट्रामध्ये ऑफलाईन प्लस रेकॉर्डेड किंवा ऑनलाईन स्वरूपाच्या तासिका होतात, त्याच्यामध्ये इतकं शैक्षणिक साहित्य तुम्हाला कधीच दिलं जात नाही। कोणी देत असेल तर त्याची आम्हाला माहिती कळवा, आम्ही त्याच्यापेक्षाही उत्तम दर्जाचं शैक्षणिक साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न करू। पहा, अशा क्लासेसची किंमत 5,000 ते 25,000 पर्यंत आहे, पण आमच्या शाळेच्या वतीने फ्री अगदी फ्री स्वरूपात उपलब्ध करून दिला जात आहे। त्याचा महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी आमच्या वतीने आपणास विनंती। चला तर आज आपण 5वी जवाहर नवोदय 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाचे लाईव्ह तासिकेचे आयोजन केले आहे। आम्हाला आपणास सांगण्यास आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घ्या, त्यात तुम्हाला 50 ते 60 उतारे पीडीएफ स्वरूपात मिळतील, परंतु विद्यार्थी मित्रांनो तेवढे उतारे आपल्याला पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी परिपूर्ण नाहीत। त्यासाठी आम्ही 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे आपणास उपलब्ध करून देत आहोत। त्याचबरोबर ऑनलाईन सराव टेस्टही आपणास 200 प्लस उपलब्ध करून देत आहोत आणि याच्यासाठी लागणाऱ्या 50 प्लस लाईव्ह तासिका रेकॉर्डेड लेक्चर आपणासाठी आम्ही युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत। मी सोमनाथ सोनवणे आपल्या आजच्या तासिकेमध्ये स्वागत करतो। आज आपण उतारा क्रमांक 30 अभ्यासणार आहोत। चला तर उत्तरा क्रमांक 30 विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर आधारित सराव चाचणी क्रमांक 30 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे। आम्हास तुमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळतील याची आम्ही आपणास खात्री देतो। चला वेळ न दवडता तुमच्या समोर उतारा क्रमांक 30 एकदम सोपा आणि चांगला उतारा तुमच्या समोर मी स्क्रीनवर टाकला आहे। रीड करा। रीड झाल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये आय एम रीड किंवा मी वाचला असं टाईप करा। इमोजी टाकू नका विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं अभ्यास करण्यासाठी येतो, गेम खेळण्यासाठी किंवा मजाक करण्यासाठी नाही। काही विद्यार्थ्यांचा वाचनाचा सराव एवढा वाढलाय की अर्ध्या मिनिटात हे उतारा वाचून पूर्ण होतोय। असाच अभ्यास करा चला विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आपल्याला कमीत कमी वेळेत परीक्षेमध्ये पेपर पूर्ण करता येईल। माने पांडव वाचला म्हणतात। चला विद्यार्थी मित्रांनो, मी वाचन करतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका। उतारा क्रमांक 30 वनस्पती प्राण्याप्रमाणे इतरत्र फिरत नाहीत, त्यांच्या मुळामुळे ते जमिनीत रुतलेले असतात। अन्नरस मिळवलेले जमिनीतील पाणी मुळे शोषून घेतात आणि ते वनस्पतीला इतर भागांना पोहोचतात। डेलिया या गाजरासारखे काही मुळे अन्न साठवतात। पानांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळावी म्हणून खोड वनस्पतीला वर उचलते। खोड हे अन्न नलिका सुद्धा आहे, मुळाकडून ते अन्न घेते। पान सूर्यप्रकाश आणि हवा वापरून वनस्पतीला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न तयार करते। बाष्प निघून जाण्यासाठी पानाला छिद्रे असतात, या छिद्रामधून ते प्राणवायू श्वासोच्छवास रूपाने घेतात। फुले बिया निर्माण करतात आणि त्यातून नवीन वनस्पती घडवतात।
पहा परिसर अभ्यास मधील घटक वनस्पती या घटकातील हा उतारा आहे. एकदम सोपा, साधारण माझ्या अंदाजे तिसरी किंवा चौथीच्या पुस्तकातील हा उतारा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सोप्या आणि छोट्या उतार्यावरील प्रश्न पाहिला. कोण वनस्पतींना जमिनीत पक्के धरते? पहा प्रश्न पाहिला, कोण वनस्पतीला जमिनीत पक्के धरते? पर्याय ए मूळ, पर्याय बी खोड, पर्याय सी पान, पर्याय डी फूल. एकदम सोपा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती, त्याचे उत्तर चुकणार नाही अशी अपेक्षा करतो. यशस्वी ए कृष्णा, बी सृष्टीगंधा, उत्तर टाका. पांडव ए, प्रशांत सानप ए. कृष्णा प्रश्न नीट वाच, नंतर उत्तर टाक. ओम ए, किशोरी ए, माने बी. माने प्रश्न नीट वाचा. कोण वनस्पतींना जमिनीत पक्क धरतं? कदम ए, अमृता सानप, आदित्य सानप ए, महेश सानप, आसावरी सानप ए. पांडव ए. दुसऱ्याचं बघून टाकत नका जाऊ. पहा आपण आपल्या बुद्धीला जे वाटतं तेच टाकत जा. कृष्णा ए. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, माने ए. आपण दिलेलं ए हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न पहिला, कोण वनस्पतींना जमिनीत पक्के धरतं? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुळे. पहा मुळ जमिनीला उतार्यातील पहिल्याच ओळीत मुळामुळे त्या जमिनीत रुतलेल्या असतात. जमिनीत रुतलेलं असणं म्हणजे काय? जमिनीत खोलवर गेलेलं असणं, जेणेकरून त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाता येत नाही. जसं वनस्पती सजीव आहेत पण ते हालचाल करू शकत नाहीत, प्राणी सजीव आहेत पण ते हालचाल करू शकतात. त्याचप्रमाणे खोड हे मुळाच्या वरचा भाग, वनस्पतीचा जमिनीच्या वरचा भाग हे खोड असतं. खोड जमिनीला पक्क धरत नाही. खोड कधी वारा आलं तरी खोड बघा झाड उपटून पडतात, मुळासकट उपटून पडतात. म्हणजे खोडाचं काम हे फक्त वनस्पतीला आधार देणं आहे. परंतु जमिनीत आतमध्ये खोलवर रुतून बसलेले मुळ वनस्पतीला पक्क धरून ठेवतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा क्रमांक 30 वरील दुसरा प्रश्न एकदम सोपा उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणीच चुकणार नाही अशी मी आपणाकडून अपेक्षा ठेवतो. प्रश्न दुसरा, चला पांडव म्हणतात चुकून टाईप झालं होतं. बेटा आपण परीक्षेत चुकून गोल केला तर आपला मार्क चुकूनही बरोबर दिला जात नाही. चुकून गोल झाला तरी आपला मार्क जातोच. काळजीपूर्वक उत्तर टाईप करत जा. इथं तुम्ही टाईप करताय, आपल्याला परीक्षेमध्ये गोल करायचा आहे. त्या गोल मला येत होता, पर्याय ए होता पण पर्याय सी गोल झाला माझ्याकडून. हात सरकला, पेपर तपासणाऱ्याला कॉम्प्युटरला या गोष्टी कळत नाही. आपला योग्य उत्तर नोंदवा. ओम सोनवणे बी, यशस्वी बी, खाडे बी, महेश सानप, आसावरी सानप बी, प्रशांत सानप बी, कृष्णा बी, पांडव बी, किशोरे बी. पहा विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर नोंदवताय. मोहन खाडे तुम्ही मागे पडलाय, थोडं लाईव्ह या. चला अमृता सानप, आदित्य सानप बी, सृष्टी गंडाळ बी. कदम बी. चला योग्य उत्तर दिले. पहा प्रश्न दुसरा, खोडाला अन्ननलिका सुद्धा म्हणतात कारण ते पर्याय क्रमांक बी. पहा उत्तरे, मुळाकडून अन्न घेते. पहा याचं योग्य उत्तर आहे खोडाला अन्ननलिका सुद्धा म्हणतात कारण ते खोड ही अन्ननलिका सुद्धा आहे, मुळाकडून ते अन्न घेते. वळ क्रमांक 5 मध्ये बघा, खोड ही अन्ननलिका सुद्धा आहे, मुळाकडून ते अन्न घेते. इथंच त्याचं उत्तर लपलेलं होतं, आपल्याला समोरच असतं, फक्त शोधायचं असतं. चला प्रश्न दुसरा, याचं योग्य उत्तर आहे बी, मुळाकडून ते अन्न घेते म्हणून त्याला आपण अन्ननलिका सुद्धा म्हणतो. उत्तरा क्रमांक 30 वरील तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती लाल रंगामध्ये, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? प्रश्न नीट वाचा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? नाही या शब्दाकडे बारकाईने लक्ष देत जा, कारण या शब्दामुळेच किंवा अशा वाक्यामुळेच आपण चुकीच्या पर्यायाला गोल करून मोकळे होतो आणि आपले गुण जातात. प्रश्न तिसरा, त्यातील पर्याय ए, मुळे वनस्पतीला जमिनीत पक्के धरतात, हे बरोबर आहे असं मला वाटतं. पर्याय बी, वनस्पती सुद्धा फिरू शकतात. पर्याय सी,
खोड वनस्पतीला आधार देते आणि पर्याय डी पाने अन्न तयार करतात. चला विद्यार्थी मित्रांनो उत्तर टाका. प्रशांत सानप बी, यशस्वी बी, ओम सोनवणे बी, महेश सानप, असावरी सानप बी, अमृता माने बी, कदम बी, पांडव बी, आदित्य सानप अमृता सानप बी, किशोरे बी, खाडे कृष्णा बी उत्तर देते. सृष्टी कांडाळ बी. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी दिलेलं उत्तर बरोबर आहे. उत्तरा क्रमांक 30 प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर त्याचं योग्य उत्तर आहे वनस्पती सुद्धा फिरू शकतात. वनस्पतीला जमिनीत मुळं रचलेल्या असल्यामुळे त्यांना फिरता येत नाही, हे विधान चुकीचं आहे का नाही? आणि चुकीचं आहे म्हणजेच काय? बरोबर नाही. विधान चुकीचं आहे याचाच अर्थ काय? विधान बरोबर नाही. चला बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रश्न 4 या उत्तरावरील आपण वनस्पतीचे सर्व पाने तोडले तर काय होईल? पहा, या उत्तरामध्ये नाहीये उत्तर. आपल्याला आपल्या बुद्धीचं लॉजिक लावावं लागतं. हा उत्तरामध्ये याचं उत्तर मिळणार नाही. आपण आपल्या सामान्य जीवनामध्ये जगत असताना अशी घटना घडतात. पहा, काही वनस्पतीचे पानं जाळले जातात, तोडले जातात, नंतर त्या वनस्पतीचं काय होतं हे आपल्या बुद्धीला जोर लावून किंवा आपल्या मेंदूवर जोर लावून त्याचं उत्तर द्या. प्रश्न 4 त्याचा पर्याय ए, ती जोरात वाढेल. पर्याय बी, ती जोरात श्वासोच्छ्वास करेल. पर्याय सी, ती अन्न साठा धरेल. आणि पर्याय डी, ते लवकर मरेल. प्रश्न 4 सृष्टी गंडाळ डी, प्रशांत सानप डी, यशस्वी डी, ओम सोनवणे डी, किशोरे डी, चला अमृता सानप, आदित्य सानप डी, माने डी. पहा, म्हणजे या उत्तरात त्याचं उत्तर नाही. अशा प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर बऱ्याचशा वेळा विद्यार्थ्यांचे चुकतात, कारण आपला भौगोलिक अभ्यास कधी कमी पडतो. इथं तुमचं उत्तर चुकलं नाही, तुमचं अभिनंदन. कदम जे उत्तर देत आहे, पहा, जर वनस्पतीचे पानं तोडलं तर तिला अन्न तयार करता येणार नाही, तिला श्वासोच्छ्वास करता येणार नाही, मुळाकडून घेतलेल्या पाणी शोषलं जाईल, पण त्या पाण्याचा उपयोग तिला जगण्यासाठी करता येणार नाही. कारण पहा, ती पानामधील हरित लवके, हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि सूर्याकडून मिळणारे सूर्यकिरण हे पानं घेतात आणि त्याच्यापासून अन्न बनवतात आणि ते अन्न वनस्पतीला पुरवतात आणि नंतर वनस्पती त्याच्यापासून फुले फळे मिळवतात, बनवतात आणि स्वतःही जगतात आणि दुसऱ्यालाही जीवन जगण्यास मदत करतात. अशा प्रकारे ह्या वनस्पती असतात आणि त्यामुळं जर तिचे पानं तोडले तर ती वनस्पती लवकरच मरेल. पहा, बऱ्याचशा वनस्पतीचे पानं झाल्यानंतर ते जळले, त्याचं लाकूड होतं आणि ती निर्जीव होते. चला तुमच्यासाठी या उत्तरातील शेवटचा प्रश्न, नवीन वनस्पती तयार होतात. नवीन वनस्पती तयार होतात. पर्याय ए जुन्या वनस्पतीपासून, पर्याय बी सुपीक जमिनीपासून, पर्याय सी फुलांनी तयार केलेल्या बियांपासून आणि पर्याय डी पावसाच्या पाण्यापासून. पहा, यामध्येही आपल्या स्वतःच्या विचारशक्तीचा उपयोग करून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या उत्तरा क्रमांक 30 मधील शेवटचा प्रश्न, कृष्णा डी उत्तर देतोय. पावसाच्या पाण्यापासून नवीन वनस्पती कशापासून तयार होतात? ओम सोनवणे डी, किशोरे सी, आसावरी सानप, महेश सानप डी, सृष्टी गांडाळ सी, प्रशांत सानप सी, अमृता माने डी, अमृता सानप, आदित्य सानप डी, कदम सी, यशस्वी सी, पांडव सी. चला, बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आहे, काही जणांचं उत्तर चुकलंय. पहा, मी तुम्हाला म्हणलं होतं आपल्या बुद्धीचा उपयोग करून, आपल्या मेंदूचा उपयोग करून आपल्याला याचं उत्तर द्यायचं होतं. या प्रश्नाची काठिण्य पातळी थोडी जास्त होती, कारण याचं उत्तर या उत्तरामध्ये शेवटच्या वेळीमध्ये लपलेलं आहे. पहा, शेवटच्या 2 वेळी जर तुम्ही बारकाईने वाचल्या तर तुमचं उत्तर चुकलं नसतं. मी तुम्हाला म्हणलं आपल्या बुद्धीचा वापर करा, त्याच्यामुळे तुम्ही उत्तराकडे नजरही टाकली नाही.
उतार्याच्या शेवटच्या 2 ओळी वाचा. पहा, फुल बिया निर्माण करतात आणि त्यामधून नवीन वनस्पती वाढतात. सापडलं का प्रशांत? उत्तर बदलतोय. पहा, आता काय टाकलं उत्तर? सी. चला, डी उत्तर दिलेल्या विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलं होतं. पर्याय क्रमांक प्रश्न 5वा, नवीन वनस्पती तयार होतात. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फुलांनी तयार केलेल्या बियांपासून. पहा, फुलांपासून फळ तयार होतं आणि फळांमध्ये बिया असतात आणि त्या बियांमधून नवीन वनस्पती जन्माला येतात. ना की सुपीक जमिनीवर, ना की वनस्पतीपासून, जुन्या वनस्पतीपासून. पहा, जुन्या वनस्पतीपासून सुद्धा नवीन वनस्पती जन्माला येते. आपण वडासारख्या वनस्पतीचं, गुलाबासारख्या वनस्पतीची फांदी लावूनही आपण नवीन वनस्पती निर्माण करू शकतो. पण सर्वात जास्तीत जास्त विचार केला तर आपल्याला वनस्पतीच्या बियापासूनच नवीन वनस्पती मिळतात. चला, सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. आता डी उत्तर दिलेले बदलून सी टाईप करायला लागले. जर आधीच सी दिला असतं तर आपला मार्क गेला नसता परीक्षेत. एकदा डी ला गोल केल्यानंतर परत बदलून सी ला गोल करता येत नाही. आपल्याला एकच संधी मिळते, 2 सध्या मिळत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, इथं चूक झाली तरी चालेल, पण परीक्षेमध्ये ही चूक करू नका. तुम्हाला या दोन्ही उतार्यावरील सराव टेस्ट व्हॉट्सअप ग्रुपवर, टेलिग्राम ग्रुपवर शेअर केल्या, त्या सोडवा, जेणेकरून तुम्हाला या उतार्यांचा परिपूर्ण अभ्यास होईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. इथं आपण उतारा क्रमांक 30 थांबतोय. चला तर या ऑनलाईन सुविधेचा आपण लाभ घ्या, आपल्या विद्यार्थ्यांनाही लाभ द्या आणि आपल्या नातेवाईकांना या गोष्टीची माहिती द्या. चला, यासाठी आपण काम एवढंच करायचं आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. कारण आपल्याला सर्व शैक्षणिक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला तर तुम्हाला ज्या दिवशी जॉईन झाला त्या दिवसापासून पुढचे मेसेज दिसतील, परंतु सर्व लिंक, सर्व डिजिटल साहित्य, सर्व तुम्हाला पीडीएफ स्वरूपातील उतारे, पीपीटी, उतार्याच्या सोडवल्यानंतरचे त्याच्या निकालाची पाहायची लिंक तुम्हाला सर्व टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपला युट्यूब चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, जास्तीत जास्त शिक्षकांना शेअर करा, जेणेकरून लाईव्ह लेक्चरचं सर्वजण लाभ घेऊ शकतील. चला तर धन्यवाद मित्रांनो. आज आपण इथे थांबूया. आपणास सांगण्यास आनंद होतो की मला महाराष्ट्रातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून माझे मित्र, नातेवाईक, सवंगडी, त्याचबरोबर इतर शिक्षक, पालक यांचे फोन येत आहेत की तुम्ही चांगला उपक्रम चालू केलाय, सुट्ट्यामध्ये मुलांना गुंतवून ठेवलंय. मला गुंतवून ठेवणं हा उद्देश नसून मी माझ्या शाळेसाठी करत असलेला हा उपक्रम झूम मीटिंग, गुगल मीटद्वारे मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवतच होतो. परंतु मला असं जाणवलं की महाराष्ट्रात अशा प्रकारच्या क्लासेसचे खूप भरमसाठ फी आकारणी केली जाते. तर माझ्या वतीने एक छोटासा प्रयत्न की हा अभ्यासक्रम तुम्हाला फ्री स्वरूपात उपलब्ध करून दिला जाईल, जेणेकरून गोरगरीब विद्यार्थी जे शहराच्या ठिकाणी जाऊन क्लास करू शकत नाहीत त्यांना घरात बसून आपल्याला या क्लासिकेचा उपभोग घेता येईल. आज भारतात, महाराष्ट्रात सगळीकडे नेट सर्वत्र पोहोचला आहे. काही विद्यार्थी लाईव्ह जरी येऊ शकले नाही तरी हीच तासिका रेकॉर्डेड स्वरूपात युट्यूबवरती कंटिन्यू उपलब्ध राहणार आहे. ती तासिका तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात पाहू शकता आणि त्या उतार्यांचे लिंक मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला त्या लिंक सर्व उपलब्ध होतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजची तासिका आपण इथं थांबूया. धन्यवाद. अजून एक सूचना आपल्याला सांगण्यात येते की मी 450 प्लस तासिकाचं नियोजन केलं आहे. मराठीसाठी 50 ते 100 तासिका, गणितासाठी 200 प्लस तासिका आणि बुद्धिमत्तेसाठी 200 प्लस तासिका. तर वर्षभरातल्या दिवसाची मोजणी केली असता रोजच्या 2 तासिका घेणं आवश्यक आहे. आपण रविवार सारख्या सुट्टीसारख्या दिवशी 3 किंवा 4 तासिका घेत जाऊ, जेणेकरून जास्तीत जास्त शैक्षणिक साहित्य आपणासमोर मी प्रदर्शित करू शकेल आणि आपल्याला पैकीची पैकी मार्क मिळवण्यास मदत करू शकेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज इथे थांबूया. धन्यवाद.